बदलापूर अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात आता नवीन ट्विस्ट समोर आलाय। अक्षय शिंदेंच्या आईवडिलांना खटला लढायचा नाही। अक्षय शिंदेंच्या आईवडिलांचं हायकोर्टाला आता साकडं घालण्यात आलंय। आमच्यावर दबाव नाही, मात्र आम्हाला धावपळ जमत नाही, लोकांकडून आम्हाला त्रास होतोय असं अक्षय शिंदेंचे कुटुंबीय म्हणतात। उद्या कोर्टात पुन्हा सुनावणी होणार आहे, मात्र खळबळजनक असा हा प्रकार समोर आलेला आहे। आता अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणासंदर्भात आता एक ट्विस्ट समोर आलेला आहे, ज्यामध्ये आता लोकांकडून आम्हाला त्रास होतोय असं म्हणत अक्षय शिंदे यांच्या कुटुंबियांनी आईवडिलांनी हा खटला लढायचा नाही अशी भूमिका घेतली आहे। अक्षय शिंदेंच्या आईवडिलांनी हायकोर्टाला आता साकडं घातलंय। त्यावेळी आमच्यावर दबाव नाही, मात्र आम्हाला धावपळ जमत नाही असं कारण सांगण्यात आलं। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत जोडले। निखिल, खरं तर आपण पाहतो अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरण महाराष्ट्रभर हे प्रकरण महाराष्ट्र हादरला होता खरं तर, मात्र त्यानंतर आता थेट आम्हाला या प्रकरणातून आता एका प्रकारे ही माघार घेत आहेत का असं दिसतंय। बदलापूर अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात कुटुंबीय आता माघार घेतात कुठेतरी, काय याची नेमकं कारण असू शकतात? दबाव कोणाचा नाही असं म्हणतात, मात्र कोणाचा दबाव असू शकतो का? तर या संपूर्ण प्रकरणात आहे ते अक्षय शिंदेला या ठिकाणी न्याय मिळावा यासाठी अक्षय शिंदेचे आई वडिलांनी हायकोर्टात आहे ती धाव घेतलेली होती, परंतु गेल्या सुनावणीपर्यंत अक्षय शिंदेच्या जो हल्ला झालेला आहे त्या हल्ल्याच्या विरोधामध्ये हायकोर्टामध्ये याचिका घेऊन लढत असताना आपल्याला पाहायला मिळालं। परंतु आजच्या सुनावणीच्या नंतर अक्षय शिंदेच्या कुटुंबियांनी ही भूमिका आहे ती घेतलेली आहे आणि त्यांनी कोर्टात देखील आम्हाला ही केस न लढण्यासंदर्भातली जी साकडं आहेत ते या ठिकाणी न्यायालयाला त्यांनी केलेलं आहे। संपूर्ण प्रकरण पाहता त्यांचे वकील अमित कडारनवरे यांनी देखील या संपूर्ण प्रकरणात त्यांना काही कल्पना नसल्याची माध्यमांसमोर आहे ते सांगितलेलं आहे। परंतु जर पाहिलं तर अमित कडारनवरे यांच्यावरती सर्व जबाबदारी आहे ती या कुटुंबाची होती, म्हणजेच की या कुटुंबाला घर देणं तसेच त्यांचं नोकरी देणं असं देखील त्यांनी माध्यमांसमोर सांगितलेलं आहे। परंतु हा निर्णय त्यांनी का घेतला, त्यांच्यावरती कुठला सामाजिक दबाव आहे का, या संदर्भात देखील त्यांनी प्रश्नचिन्ह आहे ते उपस्थित केलेले आहे। त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणाची उद्या पुन्हा एकदा सुनावणी ठेवण्यात आलेली आहे। उद्याच्या सुनावणीच्या दरम्यान माननीय न्यायालयाकडून काय आदेश आहेत ते दिले जातात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल। परंतु अक्षय शिंदे प्रकरणामधील हा नवीन ट्विस्ट आहे तो आपल्याला पाहायला मिळत आहे। नक्कीच निखिल, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। तर एक नवीन ट्विस्ट आता अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी समोरला। अक्षय शिंदेंच्या आईवडिलांना खटला यापुढे लढायचा नाही, अक्षय शिंदेंच्या आईवडिलांनी हायकोर्टाला साकडं घातलं। अक्षय शिंदेंच्या कुटुंबियांवर खटला मागे घेण्यासाठी आता दबाव आणण्यात आला। अक्षय शिंदेंच्या वकिलांनी हा आरोप केलाय, मी खटला मागे घेऊ शकत नाही असं अक्षय शिंदेंच्या वकिलांनी म्हटलंय। अक्षय शिंदेंच्या वकिलांनी आता या संदर्भात प्रतिक्रिया दिली, स्पष्टीकरण दिलेलं आहे। तर अक्षय शिंदेंच्या कुटुंबियांवर खटला मागे घेण्यासाठी दबाव आहे, अक्षय शिंदेंच्या वकिलांचा हा आरोप आहे, तर मी खटला मागे घेऊ शकत नाही असे स्पष्ट आता या संदर्भातलं वक्तव्य अक्षय शिंदेंच्या वकिलांनी केलं। याचं उत्तर मलाही प्रश्नाचं उत्तर कळत नाहीये, परंतु एक गोष्ट निश्चित आहे, जेवढं काही मला समजतंय आपल्या देशामध्ये एक सामाजिक दबाव, कम्युनल दबाव म्हणतात ना, त्या पद्धतीने एक जुनी परंपरा होती सतीची। त्या सतीच्या परंपरेमध्ये पण त्या महिलेला इतकं मानसिकरित्या प्रताडित केलं जायचं का ती महिला पतीच्या चितेवर बसायला तयार व्हायची। आणि सामाजिक दबाव जो असतो, मी डे 1 पासून म्हणतो यांना सामाजिक सुरक्षा द्या, डे 1 पासून माझी तीच मागणी आहे। नाही, त्यांनी फक्त मला सांगितलं होतं, परंतु मी त्यांना स्पष्ट सांगितलं मी ऑफिसर आहे कोर्टाचा, मी तुम्हाला डायरेक्टली मी असं माझी ती हिंमत पण होणार नाही, कारण की कोर्टाच्या मुळेच आजपर्यंत ही केस इथपर्यंत जिवंत आहे। आणि त्याच कोर्टाकडे कायदेबाह्य मागणी करणे हे मला तरी पटत नव्हतं।